त्या गवळणीने भगवान श्रीकृष्णाला म्हटले, हे कृष्णा, तू सर्वांच्या घरी जाऊन दही दूध ताक लोणी चोरी करून खात, पण तू माझ्याकडे येऊन दही दूध ताक लोणीची चोरी करून खाऊ नको. मग ती गवळण घरी गेली. भगवान श्रीकृष्ण घरी गेले. रात्र झाली. सर्वजण झोपून गेले. भगवान श्रीकृष्ण उठले आणि त्या गवळणीच्या घरी गेले. तिथे जे दही दूध ताक लोणीचे मडके होते ते सर्व खाऊन भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यात एक विचार आला की या गवळणीने आपल्याला चॅलेंज दिलाय, आपण हिला धडा शिकवलाच पाहिजे. मग भगवान श्रीकृष्णाच्या डोक्यात एक विचार आला. भगवान श्रीकृष्णाने त्या गवळणीच्या वेणीची आणि तिच्या पतीच्या दाढीची गाठ घट्ट बांधली. मग घरी निघाली. मग ती गवळण फळफळायला गेली. ती म्हणते तिच्या पतीला, अहो तुम्ही माझी वेणी सोडा. तिचा पती म्हणते दाढी सोड. ही म्हणते वेणी सोडा, हा म्हणते दाढी सोड. तशी जुगलबंदी चालू राहिली. ती म्हणजे कशी, वेणी सोडा दाढी सोडा, वेणी सोडा दाढी सोडा, वेणी सोडा दाढी सोडा, वेणी सोडा दाढी, वेणी सोडा दाढी सोडा, वेणी सोडा दाढी सोडा, वेणी सोडा दाढी सोडा, वेणी सोडा दाढी सोडा. आता तुम्हाला हिची जुगलबंदी दाखवतो. पहिले पृथ्वीराज दांगोरे यांनी सुरू करावे.